आज एक अतिशय महत्त्वाचा दिवस आपण सर्व लोक मिळून साजरा करतो आणि मगाशी मुख्य सचिव महोदयांनी सरदार पटेल साहेब यांचा उल्लेख केला। कशा पद्धतीनं आपला देश एकत्रित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी एक प्रकारे एक मोठी भूमिका या ठिकाणी निभावली। तद्वतच प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून देखील एक मोठी भूमिका ही त्यांची राहिली। आणि त्याच वेळी आपण जर आपल्या भारताचं संविधान बघितलं तर भारताचे संविधान लिहिताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संकल्पना मांडली की आपल्याला जर भारत देश हा एक ठेवायचा असेल तर आपल्याला एक ऑल इंडिया सर्व्हिस सुरू करावी लागेल की जी ऑल इंडिया सर्व्हिस एक प्रकारे प्रत्येक राज्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेसचे ऑफिसर्स असतील आणि स्टेट सर्व्हिसेसचे ऑफिसर्स असतील, यातनं आपल्या फेडरेशनमध्ये राज्य आणि केंद्र अशा पद्धतीचा कॉन्फ्लिक्ट तयार होणार नाही, सेवेमधला कॉन्फ्लिक्ट तयार होणार नाही। आणि म्हणून त्यांनी एक अखिल भारतीय सेवेची या ठिकाणी जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था उभी केली आणि आज आपण पाहतोय की अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही सेवा जी आहे ती चाललेली आहे। आणि हे होत असताना खऱ्या अर्थानं प्रशासनामध्ये गतिमानता आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आपल्याला कल्पना आहे की आज काही देश असे आहेत की जे झिरो ब्युरोक्रेसीकडे चाललेले आहेत। झिरो ब्युरोक्रेसीचा अर्थ झिरो ब्युरोक्रॅट नाही आहे, ब्युरोक्रॅट असणारच आहेत, त्यांची आवश्यकताही आहे, त्यांच्याशिवाय झिरो ब्युरोक्रेसी होऊ शकत नाही। पण त्या ठिकाणी प्रोसेसेस या रिइंजिनियर करायच्या, त्या सिम्प्लिफाय करायच्या, त्या प्रेडिक्टेबल करायच्या आणि कुठलंही ह्युमन इंटरव्हेन्शन म्हणजे त्याचा अर्थ ह्युमन इंटरव्हेन्शन नसणे याचा अर्थ कोणाच्या पसंतीला उतरलं किंवा कोणाला आवडलं नाही आवडलं याच्यावर अवलंबून न राहता त्या ठिकाणी जो एलिजिबल आहे त्याला सेवा प्राप्त झाली पाहिजे, अशा पद्धतीचं एक झिरो ब्युरोक्रेसीचं मॉडेल अलीकडच्या काळात तयार होतं आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आपलं नवीन सरकार आल्यानंतर आपण पहिल्यांदा 100 दिवसाचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळे जे मुद्दे ठरवले होते त्यापैकी 85% मुद्दे आपण पूर्ण करू शकलो। 150 दिवसाचा कार्यक्रम त्यानंतर आपण घेतला ज्यामध्ये विशेषतः ई गव्हर्नन्स या विषयावर आपण खूप मोठ्या प्रमाणात भर दिला। हे सगळं करत असताना नागरिकांना जे टच पॉईंट्स आहेत तिथे ईज ऑफ डुईंग बिझनेस कसं आणता येईल, त्याच्या प्रोसेसेसचं रिइंजिनिअरिंग कसं करता येईल, त्या प्रोसेसेस करताना त्याच्यामध्ये प्रोसेसेस कमीत कमी कशा करता येतील, जी काही आपल्याकडे एक फाईल फिरते ती कमीत कमी ठिकाणी कशी जाईल, अशा पद्धतीनं सगळे प्रोसेसेस रिइंजिनिअरिंग करणं आपण सुरू केलं। आणि मला अतिशय आनंद आहे की 100 दिवसाचा कार्यक्रम असो किंवा कार्यक्रम असो, आपल्या संपूर्ण प्रशासनाने अत्यंत हा कार्यक्रम मनावर घेऊन उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी पार पडला। कदाचित मी तर असं म्हणेल की या कार्यक्रमांमुळे आपल्यालाच आपल्या क्षमतेची जाणीव झाली की आपण कमी काळामध्ये किती उत्तुंग काम करू शकतो, किती उत्तुंग शिखर चढू शकतो, याची कल्पना ही आपल्याला देखील या कार्यक्रमांच्या माध्यमातून आली। आपला आता विकसित महाराष्ट्राचं कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि विकसित महाराष्ट्राच्या या संपूर्ण संकल्पनेत 3 टप्पे आपले आहेत। पहिला टप्पा हा 2029 आहे, दुसरा टप्पा 2035 जेव्हा महाराष्ट्राला 75 वर्ष पूर्ण होतील आणि तिसरा टप्पा अर्थातच 2047 आहे। 2029 या टप्प्याच्या संदर्भात विभागांनी अतिशय चांगली तयारी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात आपापल्या विभागाचा आढावा घेऊन आपले महत्त्वाचे क्षेत्र कुठले, आपले ॲक्शनेबल पॉईंट्स कुठले, कुठलं परिवर्तन आपण घडवणार आहोत, आपले बेंचमार्क्स काय आहेत आणि ते मोजमाप कसे करायचे। काम केलं आणि त्याचं मोजमापच केलं नाही
तर आम्ही अनेक वेळा आमच्या राजकीय पक्षामध्ये असं सांगतो की काही नेते असे असतात जे सकाळपासून रात्रीपर्यंत वणवण फिरतात, इतकं फिरतात, पण रात्री ज्यावेळेस त्यांनी दिवसभरात काय केलं याचा हिशोब मांडतो त्यावेळी ते काहीच केलेलं नसतं, ते नुसते फिरलेलेच असतात. त्यामुळे अशा पद्धतीनं काम न होता नुसतं हार्डवर्क यापेक्षा स्मार्ट वर्क करणं याच्यावर आपण अधिक भर दिलेला आहे. हार्डवर्कला तर कुठला पर्याय नसतो, पण हार्डवर्क कपल्ड विथ स्मार्ट वर्क अशा पद्धतीनं आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस आणू शकतो. आणि म्हणून आज आपण विविध क्षेत्रांमध्ये देशामध्ये जे बेस्ट आहे तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये जगात जे बेस्ट आहे तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. कारण आता आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था साईजचा जर आपण विचार केला तर आता आपण देशातल्या कुठल्याच राज्याशी कम्पीट करत नाही आहे, आपण ग्लोबली कम्पीट करतो आहोत. आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था साईजच्या दृष्टीने जगातली 30th अर्थव्यवस्था झालेली आहे आणि कदाचित आपला ग्रोथ रेट आपण मेंटेन केला तर पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये UAE आणि सिंगापूरला देखील अर्थव्यवस्थेच्या साईजमध्ये आपण मागे टाकू शकतो. अशा पद्धतीनं महाराष्ट्राची वाटचाल ही आता चाललेली आहे. या संपूर्ण वाटचालीमध्ये अर्थातच आपल्याला कल्पना आहे की शेवटी आपल्या सगळ्यांचं काम हे लोकांना सेवा देण्याचं आहे. आपण समग्रसोबत जे काम सुरू केलं त्यावेळी असं लक्षात आलं की सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये विशेषतः 20 सर्व्हिसेस अशा आहेत की ज्या 90% लोकांना लागतात. त्यामुळे त्या 20 सर्व्हिसेसचं जर प्रोसेस रिइंजिनिअरिंग करून त्यात पारदर्शिता आपण आणली तर 90% लोक जे आपल्याकडे सेवे करता येतात त्यांचं सॅटिस्फॅक्शन लेवल वाढेल आणि सरकारच्या बद्दल आपली जी काही त्या ठिकाणी लोकांची प्रतिमा आहे ती चांगली होईल. आता ते काम आपलं चाललेलं आहे. मला असं वाटतं 1 मेला आपण त्या संदर्भात जो काही आपले सरकार 2.0 आहे त्याच्या माध्यमातून आपण त्याची देखील सुरुवात करणार आहोत. आणि हे सगळं होत असताना एक गोष्ट निश्चित आहे की विकसित महाराष्ट्र 2047चा आराखडा तयार करताना कन्सल्टंटचा रोल मेन नव्हता. आम्हाला याची कल्पना होती की आपले अधिकारी यांना जेवढं एक्सपोजर आहे तेवढं एक्सपोजर कुठल्याही कन्सल्टिंग फर्मला नाही. जेवढं आपण काम करतो, जेवढा आपण अनुभव घेतो, जेवढी जमिनीवरची माहिती आपल्याकडे असते, जेवढी अडचणींची माहिती असते, शेवटी कन्सल्टंट काय करतात तर ते आपल्याकडनं समजून घेतात आणि मग त्याच्यावर काही सोल्युशन करून ते चांगल्या शब्दांमध्ये मांडतात. आपल्याला ते माहितीच असतं पण आपल्याकडे तेवढे चांगले शब्द नसतात आणि म्हणून अर्थात कन्सल्टंट्सचा काही मी विरोधात नाही आहे, तेही चांगलं काम करतात. आणि म्हणून आपण हा निर्णय केला की हे सगळं आपल्या विभागांनी तयार केलं पाहिजे. आणि आज इतका चांगला वर्केबल प्लॅन हा सगळा आपल्या वेगवेगळ्या सचिवांच्या आणि त्यांच्या सोबतच्या टीमने इतका चांगला प्लॅन तयार केला की मी निश्चितपणे सांगू इच्छितो. अर्थात त्याच्यामध्ये तो मांडण्यापुरतं आपण काही कन्सल्टंटची मदत घेतली पण पूर्ण प्लॅन हा इनहाऊस तयार झालेला अशा प्रकारचा आपला प्लॅन आहे. त्यामुळे आपण जर मनात आणलं तर आपल्या क्षमता काय करू शकतात हे आपण या प्लॅनच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण हा प्रशासकीय गतिमानता पुरस्कार देतोय त्यावेळी आपल्यापैकी ज्या ज्या लोकांनी आपल्या विचारशक्तीचा, कल्पनाशक्तीचा उपयोग करून काही नाविन्यता आणलेली आहे, लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल, लोकांना त्यांचा त्रास कमी होईल, प्रशासनामध्ये पारदर्शिता आणि गतिशीलता येईल, अशा पद्धतीचं काम ज्यांनी केलं आहे त्या सगळ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. खरं म्हणजे इतक्या सुंदर आयडियाज आहेत की त्या अत्यंत ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहेत. यातल्या मॅक्सिमम आयडियाज या स्केलेबल आहेत. त्यामुळे मी तर असं म्हणेन की आपण जर असा विचार केला की ज्या ज्या विभागात आपण काम करतो तो केवळ विभाग नाही आहे, ते एक स्टार्टअप आहे. अशा प्रकारचा विचार करून स्टार्टअप जसं ईज ऑफ लिव्हिंग आणतं, स्टार्टअप जसं एफिशियन्सी आणतं, तशा पद्धतीचं आपण स्टार्टअप म्हणून काम करतो असं समजून आपल्याला जर आपण अशा प्रकारच्या संकल्पना राबवल्या आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज, वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल्स, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी सोल्युशन्स हे जर आपण तयार केले तर मला निश्चितपणे वाटतं की
हे जे काही झिरो ब्युरोक्रेसीकडे आपल्याला जायचं आहे आणि लोकांना एक अतिशय पारदर्शी अशा पद्धतीचं जे सरकार द्यायचं आहे ते देण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे मोठा या ठिकाणी फायदा होईल. आणि म्हणून मी असं समजतो की प्रशासनामधल्या स्टार्टअप्सचा सन्मान आज आपण केलेला आहे की ज्यांनी अतिशय नाविन्यता या माध्यमातून आणून आपल्याला काहीतरी नवी दिशा या निमित्ताने दिलेली आहे. आणि म्हणूनच आजचे जेवढे पुरस्कार्थी आहेत त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आणि बघा, आयडियाज कुठेही जनरेट होतात, त्या कुठल्याही स्तरावर होतात, अगदी सचिवांच्या स्तरावर होतात आणि त्या तहसीलदारांच्या स्तरावर होतात आणि ते त्याच्याखाली तलाठ्यांच्या स्तरावर देखील होऊ शकतात. त्यामुळे आयडिया जर्मिनेट होणं, आयडिया तयार होणं आणि ती आयडिया एका व्यवस्थेमध्ये रूपांतरित होणं, या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आपण अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासनं अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.